नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी ग्रुप सी यामध्ये महत्त्वाचा बदल आयोगाने केलेला आहे आणि हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, कोणताही बदल साधारणतः केल्यानंतर काय दोन पार्श्वभूमी निर्माण होतो. एक म्हणजे चांगली आणि दुसरी म्हणजे वाईट. बघा, या बदलच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे का एम-पी-एस-सी ग्रुप सीमध्ये हा बदल चांगला होणार आहे की वाईट होणार आहे. ठीक आहे, हा बदल तुम्ही नेमकं समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, यामध्ये काय दिलेलं आहे आणि काय बदल आहे महत्त्वाचा. त्यासाठी आपल्याला पार्श्वभूमी समजून घ्यायला लागेल ग्रुप सीची. बघा, ग्रुप सी, आता ग्रुप बी आणि ग्रुप सी, ठीक आहे. ग्रुप सीची आहे फक्त हे महत्त्वाची. बघा, यामध्ये साधारण खालील पदं असतात. आता पदं समजून घ्या पहिले. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय राहते, कर सहाय्यक म्हणजेच त्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो. त्यानंतर लिपिक टंकलेखक म्हणजेच क्लर्क पोस्ट आहे. त्यानंतर उद्योग निरीक्षक, ठीक आहे. त्यानंतर लिपिकच आहे, ठीक आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये आणखी काय राहते, तांत्रिक सहाय्यक, ठीक आहे. या प्रकारचे पदं आपल्याला भरतीमध्ये दिसून पडते, ठीक आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय राहणार आहे. आजचा व्हिडिओ का बरं आपण हा स्पेशल घेत आहोत. बघा, एम-पी-एस-सी ग्रुप सीमध्ये एकूण पदे जी असतात त्यामध्ये दरवर्षी 4 ते 5 संवर्गामध्ये भरली जातात, ठीक आहे. 4 ते 5 संवर्ग असतात यामध्ये, ठीक आहे. आता पुढे याच्यापेक्षाही जास्त ग्रुप सी, ग्रुप डी हे देखील आपल्याला एम-पी-एस-सीमध्ये कन्वर्ट होताना दिसत आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा काय याच्यामध्ये, कोणत्या पदांना टंकलेखक लागते. बघा, टायपिंग टेस्ट ही कोणत्या कोणत्या पदांना लागू आहे. बघा, अनेक विद्यार्थी मित्रांना ही गोष्ट माहीत नाही आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, कर सहाय्यक या या पदासाठी आपल्याला टायपिंग लागतो का. बघा, इंग्रजी 30, ठीक आहे, 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी, बघा मराठी काय 30 शब्द प्रति मिनिट, सोबतच इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट. आता बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, टायपिंग सर्टिफिकेट 30 आणि 40, ठीक आहे. 30 आणि 40 हे दोन्हीही लागते. दोन्हीही महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, दोन्हीही लागते कोणाला, तर टॅक्स असिस्टंटला, ठीक आहे. त्यानंतर बघा, लिपिक टंकलेखक, बघा याच्यामध्ये काय आहे, टायपिंगला क्लर्क टेस्टला काय आहे, तर बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे मराठी टायपिंग किंवा, बघा इथं किंवा आहे, ठीक आहे. किंवा हा शब्द महत्त्वाचा आहे. एक तर तुम्हाला मराठी टायपिंग लागणार किंवा इंग्रजी. आता मराठी म्हटलं तर किती लागणार, ते म्हणजे 30 प्रति मिनिट शब्द, ठीक आहे. त्यानंतर इंग्रजी म्हटलं तर 30, इंग्रजी म्हटलं तर 40 प्रति मिनिट शब्द, ठीक आहे. याप्रमाणे हे देखील महत्त्वाचे मुद्दा आहे. त्यानंतर बघा आता बेलिफ लिपी, ठीक आहे. बेलिफ लिपिक यामध्ये आपल्याला पात्रता कशी आहे, टंकलेखक लागते, ठीक आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. आता बघा, कोणत्या पदांना चाचणी लागत नाही, टंकलेखकची चाचणी लागत नाही, साधारणतः उद्योग निरीक्षक, ठीक आहे. आणि त्यानंतर तांत्रिक सहाय्यक या पदांना आपल्याला टायपिंग लागत नाही, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे, ती म्हणजे टंकलेखन प्रमाणपत्र. याबद्दल देखील महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे टेस्ट कशा प्रकारची असायला पाहिजे आणि MSCIT सर्टिफिकेट देखील या देखील महत्त्वाचे आहे. बघा, यामध्ये आता जे ग्रुप सी आहे याची निवड प्रक्रिया कशी होत होती आधी. बघा, प्रिलिम्स, त्यानंतर मुख्य. बघा, प्रिलिम्स किती राहत होता, 100 प्रश्न, ठीक आहे. इथे देखील किती राहत होते, 100 + 100 म्हणजे इथं 200 प्रश्न राहत होते, ठीक आहे. मेन्समध्ये 200 प्रश्न राहणार. आता हे जसचे तसेच राहणार आहे, ठीक आहे. हे किती राहणार आहे, 100 प्रश्न. हे किती राहणार आहे, 100 प्रश्न. काहीच नो चेंज. परंतु पूर्वी काय होत होतं, प्रिलिम्स पास करा, त्यानंतर मुख्य पास करा, त्यानंतर हे दोन्ही पास केल्यानंतर स्किल टेस्ट द्या आणि त्या टेस्टमध्ये अगर फेल झालं ना, तर हे दोन्ही पास होणे काही फरक नाही, काहीच मतलब नव्हता, ठीक आहे. तर तुमचा रिझल्ट येणार नव्हता. परंतु हा बदल विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये आहे, म्हणून मी सांगतो हा बदल अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला आहे. आयोगाने हा बदल एकदम चांगला घेतलेला आहे. बघा, हे गोष्टी इथं नोटीस करून घ्या तुम्ही का विद्यार्थ्यांमध्ये किती धगधग होत होती. बघा, प्रिलिम्स पास करा लागे पहिले आणि प्रिलिम्स पास झाल्यानंतर मेन्स कशी तरी पास करा लागे, ठीक आहे. आणि हे दोन्ही पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्किल टेस्टला जा, तिथं मग तुमचं ते कॅम्प्युटरचं बोर्ड इश्यू राहणार किंवा तुमची टायपिंग टेस्टची इश्यू राहणार. अशा प्रकारची अगर छोटी मोठी इश्यू जर झाली तर तुम्ही रिझल्ट फेल होणार होते, ठीक आहे. परंतु आता आयोगाने तो निर्णय कॅन्सल केलेला आहे. हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे. यामध्ये आता बघा, आता सोप्या भाषेत तुम्ही समजून घ्या, याच्यामध्ये कोणाकोणाला टायपिंग सर्टिफिकेट लागते. बघा, टेस्ट नाही, सर्टिफिकेट म्हणतो मी. बघा, याच्यामध्ये टायपिंग कोणाला लागते, बघा टॅक्स असिस्टंट, त्यानंतर क्लर्क यांना लागते, त्यानंतर बालिफ क्लर्क, ठीक आहे, यांना देखील लागते. आता बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, ठीक आहे, यांना लागते का नाही, त्यानंतर टेक्निकल असिस्टंट यांना लागते का नाही, हे देखील महत्त्वाचं आहे. आता बघा, आयोगाने एक नवीन मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे बघा त्याच्यामध्ये डेट दिलेली आहे स्पष्ट, ती म्हणजे 20 मे म्हणजे आजचीच तारीख आहे, ठीक आहे. यामध्ये एक आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे. आता याच्यामध्ये मुद्दा काय आहे, बघा, ग्रुप सी म्हणजेच गट क, ठीक आहे. सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक, बघा दोनच यायला लागते. काय आहे, कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट, त्यानंतर क्लर्क, ठीक आहे. संवर्गाकरता आता आपल्याला इथं स्पष्ट मेन्शन केलं आहे, काय केलेलं आहे ते म्हणजे बघा, टंकलेखक कौशल्य चाचणी रद्द केलेली आहे म्हणजेच कॅन्सल. आता तुम्हाला टंकलेखक चाचणी हे देण्याची गरज नाही, ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आपली
निवड प्रक्रिया कशी होणार आहे आता यामध्ये समजून घ्या. ठीक आहे, आयोगाने हे कधी केलेलं आहे बघा. 24 एप्रिल 2026 रोजी बैठक क्रमांक काय 205. ठीक आहे, यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे. म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही समजून घ्या. आता जो प्रकार आहे बघा, तुम्ही प्रिलिम्स देणार, त्यानंतर तुमची मेन्स राहणार. ठीक आहे, प्रिलिम्स राहणार 100 प्रश्नाची, त्यानंतर इथे 200 कसे बघा, 100 प्रश्न लँग्वेज, 100 प्रश्न GS GK. ठीक आहे, या प्रकारचा. ठीक आहे, इथे प्रत्येकाला किती मार्क आहे 2, म्हणजेच 200 गुणिले 2 400 मार्क. ठीक आहे, इथे किती राहणार, इथे राहणार 100, प्रत्येक क्वेश्चनला एकच मार्क. ठीक आहे, या प्रकारची. आणि याच्यानंतर तुमची लागणार डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट. ठीक आहे, हे डॉक्युमेंट म्हणजे VD झाल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त सिलेक्शन होणार. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला जसं पूर्वी होत होतं का हे 2 पास करा, त्यानंतर तुम्ही स्किल टेस्ट द्या. टेस्टमध्ये जर तुम्ही फेल झाले तर तुमचा प्रिलिम्स पास करूनही, मेन्स पास करूनही काहीच फायदा नव्हता. ठीक आहे, परंतु आयोगाने हा निर्णय एकदम विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये घेतलेला आहे. म्हणून हा निर्णय एकदम अत्यंत महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी बाबसाठी आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांसाठी आनंदी बाब आहे. अत्यंत महत्त्वाचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे. ह्या निर्णयाचा आयोगाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी स्वागत देखील करत आहे. सोबतच हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा होणार आहे समोर. बघा, यामध्ये आपल्याला स्पष्ट निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे इथे रद्द केलेली आहे. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्र नोकरी मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या आणि योग्य वेळेत पोहोचणार आहे. सोबतच व्हिडिओच्या खाली तुम्हाला टेलिग्राम लिंक दिली असेल, जाऊन तिला जॉईन व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.